श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मंगळवार, आज महाअष्टमी, संध्याकाळी कापरासोबत कोणती एक वस्तू जाळावी म्हणजे हे करावी, त्याचा काय उपाय आहे किंवा ते अत्यंत प्रभावी उपाय काय आहेत, घरातील सर्व वाद, भांडणे, वास्तुदोष कसे दूर होतील ह्याच्यामुळं, आणि ती एक वस्तू कोणती आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. नवरात्र महाअष्टमी हा देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष दिवस मानला जातो. या दिवशी संध्याकाळी संध्यापूजनावेळी कापूर प्रज्वलित करून काही विशिष्ट वस्तू जाळण्याची प्रथा आहे. प्रत्येक वस्तूचे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी परिणाम वेगवेगळे आहेत. कापरासोबत कोणत्या वस्तू जाळाव्यात आणि त्यांचे परिणाम काय आहेत ते आपण बघूया. पहिला आहे लवंग. देवीसमोर लवंग जाळल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात गोड सुगंध पसरतो, मानसिक शांती मिळते, आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि सौभाग्य वाढण्यास मदत होते असे मानले जाते. दुसरा आहे तुळशीची कोरडी पाने. म्हणजे तुळस पवित्र मानली जाते. तुळशीचा धूर जाळल्यास घरातील वातावरण सात्विक बनते, कुटुंबात सौहार्द, प्रेम आणि आरोग्य वाढते. तिसरा आहे कडुनिंबाची पानं. रोगनाशक व कीटकनाशक गुणधर्म असल्यामुळे घर रोगट वातावरणापासून सुरक्षित राहते. देवी, काली व चंडीला प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त असा हा कडुलिंबाची पाने आहे. त्यामुळे वाईट शक्ती दूर राहते. त्यानंतर आहे धान्य म्हणजे तांदूळ, ज्वारी, गहू थोड्या प्रमाणात. हे जाळणं म्हणजे आपलं दुःख, दोष, दारिद्र्य देवीच्या चरणी अर्पण करणे. धान्य जाळल्याने घरात अन्नधान्याची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर आहे कापूर, मुख्य घटक. शुद्धता, पवित्रता, वातावरणातील दूषित वायू नष्ट करण्याचे सामर्थ्य. जळताना पूर्णपणे राख होत नाही, म्हणजे अहंकाराचा नाश. याचं प्रतीक देवीला सर्वाधिक प्रिय, त्यामुळे तिची कृपा सहज मिळते. ह्याचे परिणाम काय आहेत, हे केल्यानं काय आपल्याला परिणाम किंवा याचे फायदे काय आहेत, तर धार्मिक परिणाम आहेत. देवी दुर्गा, लक्ष्मी आणि काली यांच्या कृपेने घरात शांती, समृद्धी, सुख मिळते. आध्यात्मिक परिणाम, नकारात्मक शक्ती, दृष्टगृह, वाईट दृष्टी यापासून संरक्षण होते. तिसरा आहे आरोग्यदायी परिणाम म्हणजे हवा शुद्ध होते, कीटक, जंतू, रोग दूर होतात. चौथा आहे मानसिक परिणाम म्हणजे मनाला शांती, स्थिरता मिळते. पाचवा आहे कर्मकांड परिणाम म्हणजे आपण आपली चिंता, दुःख, वाईट गुण देवीला अर्पण करून नव्या ऊर्जेला आमंत्रण देतो. म्हणून महाअष्टमी संध्याकाळी कापरासोबत लवंग, कडुलिंबाची पानं, थोडं धान्य जाळणे सर्वात योग्य मानलं जातं. आता महाअष्टमी संध्याकाळी कापुरासोबत जाळण्याची विधी म्हणजे वेळ काय आहेत किंवा कशा प्रकारे पूजा करून हे सर्व करावं ते आता पाहूयात. तर सूर्यास्तानंतर सायंकाळी 6:30 ते 8:30 या काळात करणे अगदी उत्तम. नंतर पूजा तयारी बघूया. देवीची मूर्ती किंवा प्रतिमा, घट यासमोर स्वच्छ पाटावर आसन घालून बसावे. देवीसमोर दिवा, अगरबत्ती लावा. फुलं, नैवेद्य म्हणजे फळं असं पाणी ठेवा. पूजेसाठी स्वच्छ ताट किंवा पात्र घ्या. अर्पणासाठी वस्तू तयार ठेवा म्हणजे ताटामध्ये कापूर, थोडं लवंग, 2 लवंगा, तुळशीची कोरडी पाने किंवा कडुनिंबाची पाने, थोडं धान्य म्हणजे तांदूळ असतील, गहू किंवा ज्वारी ह्यापैकी धान्य घ्या. या सर्व वस्तू कापरावर ठेवून एकत्र जाळायच्या आहेत. त्यानंतर पूजा व मंत्रोच्चार म्हणा. देवीसमोर बसून मनात प्रार्थना करा. अष्टमीच्या पवित्र दिवशी माझे दोष, दुःख, नकारात्मकता दूर करून आरोग्य, सुख, समृद्धी, शांती प्रदान कर. नंतर देवीला फुले अर्पण करा. संध्याकाळी दुर्गास्तुती दुर्गास्तुती हा मंत्र 11 वेळा म्हणा. नंतर कापूर प्रज्वलन म्हणजे कापरासोबत लवंग, तुळस, कडुलिंबाची पानं व धान्य ठेवून ते पेटवा. प्रथम देवीला धूर दाखवा, आरतीप्रमाणे धूर दाखवा. नंतर तो धूर घरभर फिरवा. यामुळे नकारात्मकता
नष्ट होऊन घर शुद्ध होते. त्याच्यानंतर आरती. कापूर धूप दाखवल्यानंतर देवीची आरती करा. जसे दुर्गट भारी किंवा जय देवी म्हणजे तुम्हाला जी आरती येते ती आरती करा. त्याच्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरती म्हणायची आहे. नंतर शेवटची प्रार्थना. देवीसमोर नतमस्तक व्हा आणि सांगा, माझ्या घरातून दारिद्र्य, रोग, वाईट शक्ती दूर कर, सुख, शांती आणि समृद्धी दे. याचा परिणाम काय होतात तर वातावरण पवित्र होते, देवीची कृपा मिळते, घरातील रोगट व नकारात्मक शक्ती दूर होतात, आरोग्य, धनधान्य आणि सौख्याची भरभराट होते, मानसिक स्थैर्य व शांती मिळते. हाच महाअष्टमी संध्याकाळी कापरासोबत जाळण्याचा संपूर्ण विधी आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी कापरासोबत काय जाळावं, आज मंगळवार महाअष्टमीला काय करावं ह्याचं संपूर्ण व्हिडिओ आपण म्हणजे ह्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.